नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, प्रत्येक जण प्रत्येक महिन्याला आतुरतेने कोणत्या दिवसाची वाट पाहत असेल याचा एक अंदाज लावा। तुमचा अंदाज बरोबर आहे, पगाराच्या दिवसाचा अंदाज लावत असतात। कारण पगार येणे ही एक अमेझिंग गोष्ट असते। जेव्हा तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येतो की तुमचा पगार जमा झालेला आहे, त्याच्यापेक्षा गोड गोष्ट कुठलीच नसते एका काम करणाऱ्या व्यक्तीसाठी। पण या मेसेज बरोबर आपल्या इनबॉक्स मध्ये अजून एक मेसेज येतो, तो म्हणजे पे स्लिपचा। मला माहिती आहे की आपल्यापैकी बरेच जण या पे स्लिपच्या मेसेजवर किंवा ईमेलवर दुर्लक्ष करतात आणि विचार करतात की त्याला आपण नंतर बघूया। पण नंतर म्हणजे कधी? बरं, नंतर म्हणजे जेव्हा तुम्ही पे स्लिपचा विचार करत असता तेव्हा तुम्ही नोकरी बदलत असता आणि त्यावेळेला त्या कंपनीचा एचआर तुम्हाला पे स्लिप बद्दल विचारतो, बरोबर आहे ना? कारण ही पे स्लिप तुमचा नवीन पगार ठरवते आणि तुम्हाला मिळणारा जो पगार आहे त्याची ही कायदेशीर पोच असते। पण ट्रस्ट मी मित्रांनो, पे स्लिप म्हणजे कंटाळवाणा कागद अजिबात नाहीये। त्याच्यामधून आपल्याला बरीचशीच उत्तर मिळतात। ही रक्कम का जमा केली जाते, त्याच्यामध्ये जे कट्स आहेत ते का केले जातात आणि तुम्हाला नोकरी जॉईन करताना सीटीसी जेवढा सांगितला जातो तेवढा पगार का मिळत नाही। बरं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या पे स्लिप मध्ये दडलेली असतात, परंतु आपण ते पूर्णपणे कधी वाचायचा प्रयत्न करत नाही किंवा त्यातल्या टर्म्स थोड्या कॉम्प्लिकेटेड असतात म्हणून आपण त्याच्यावर दुर्लक्ष करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण पे स्लिप मधल्या ज्या टर्म्स आहेत त्या वन बाय वन समजावून घेणार आहोत। म्हणजे तुमचा सीटीसी किती आहे, ग्रॉस सॅलरी किती आहे आणि नेट तुम्हाला किती सॅलरी हातात येते याच्याबद्दलच्या सगळे कन्फ्युजन तुमचे दूर होतील। पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की तुम्ही ग्रो मराठी चॅनलला जर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण पर्सनल फायनान्स बद्दलचे असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो। हा व्हिडिओ जर आवडायला लागला असेल तर लाईक करायला पण सुरुवात करा आणि जर तुम्हाला काही शंका असतील किंवा अशाच पैकी कुठले विषय तुम्हाला अजून बघायचे असतील तर ते आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये पण कळवू शकता। चला तर मग पेमेंट स्लिप मधले हे टर्म्स काय आहेत हे समजावून घेऊया। ठीक आहे मित्रांनो, आता आपण तीन गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा बघूया। सगळ्यात पहिल्यांदा आहे सीटीसी। ही रक्कम तुम्ही तुमच्या ऑफर लेटर मध्ये बघू शकता। सीटीसी म्हणजे कॉस्ट टू कंपनी। कंपनी एका वर्षात तुमच्यावर किती रुपये खर्च करणार आहे ते म्हणजे सीटीसी। आता या सीटीसी मध्ये प्रत्येक गोष्टीचा समावेश असतो। तुमचा रेंट अलाउन्स, तुमची बेसिक सॅलरी, तुम्हाला दिला जाणारा बोनस, प्रॉव्हिडंट फंड मध्ये तुमची कंपनी किती कॉन्ट्रीब्यूट करणार आहे, याशिवाय तुम्हाला जर जेवणाचे कुपन दिले जातील किंवा जिमची मेंबरशिप जर दिली असेल तर या सगळ्या गोष्टी या सीटीसी मध्ये मेन्शन केलेल्या असतात। बाय द वे, आपण थोड्या वेळाने प्रत्येक टर्म्सचा सगळा सखोल अभ्यास करणार आहोत। आता फक्त आपण थोडीशी संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, नंतर येते ग्रॉस सॅलरी। ग्रॉस सॅलरी तुम्ही तुमच्या पे स्लिप मध्ये बघू शकता। ग्रॉस सॅलरी म्हणजे सीटीसी मधून स्पेशल एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन मायनस करून तुमच्या समोर जी रक्कम आणली जाते ती। आता स्पेशल कॉन्ट्रीब्युशन काय की पीएफ जो तुमचा एम्प्लॉई भरतो किंवा तुम्ही भरता त्या गोष्टी तिथे मेन्शन केलेल्या असतात। याशिवाय तुमची कुठलीही पर्सनल डिडक्शन जे असतील किंवा टॅक्स पूर्वी कुठली डिडक्शन जर तुमच्याकडे असतील तर ती सगळी ग्रॉस सॅलरी मध्ये मेन्शन केलेली असते। त्याच्यानंतर मेन मुद्दा येतो तो म्हणजे नेट सॅलरी किंवा टेक होम सॅलरीचा। ही सॅलरी तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट मध्ये बघायला मिळते। त्याच्यामधून तुमचा प्रॉव्हिडंट फंड, तुमचे पर्सनल लोनचे हप्ते किंवा टॅक्स किंवा होम लोनचे हप्ते जे काय असेल ते वजा करून तुम्हाला ती सॅलरी दिली जाते आणि हीच सॅलरी म्हणजे तुमचा निव्वळ पगार असतो। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सीटीसी म्हणजे कंपनी तुमच्यासाठी किती रुपये बाजूला काढून ठेवते हे आहे। ग्रॉस सॅलरी म्हणजे पर्सनल डिडक्शनच्या अगोदर तुमची किती सॅलरी आहे ते म्हणजे ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरी म्हणजे सगळे कटिंग झाल्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये किती अमाउंट येणार ती सॅलरी। मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर आता एक सॅम्पल पे स्लिप दिसत असेल। यातले जे कंपोनंट आहेत त्याच्यावर आता आपण सखोल चर्चा करूया। सगळ्यात पहिल्यांदा आहे बेसिक सॅलरी। बेसिक सॅलरी म्हणजे फंडामेंटल कंपोनंट आहे एम्प्लॉयरच्या कम्पेन्सेशनचा, ज्यामध्ये सामान्यतः एकूण वेतनाच्या 35 ते 50% बेसिक सॅलरी असू शकते। आपल्या उदाहरणामध्ये बेसिक जी सॅलरी आहे ती 25,200 रुपये इतकी आहे। त्याचं एकूण वेतन किती आहे? 56,000 रुपये। म्हणजेच बेसिक सॅलरी त्याच्या एकूण सॅलरीच्या 45% इतकी आहे।
आता प्रत्येकाच्या करिअरच्या सुरुवातीला हा घटक जो आहे तो त्याच्या पे स्लिपवर वर्चस्व गाजवत असतो, परंतु जसं जसं तुम्ही प्रगती करता तसं तसं बेसिक गोष्टींपेक्षा तुम्हाला जे मिळणारे भत्ते आहेत त्याच्यावर अधिक भर दिला जातो. मग आता तुम्ही विचाराल की या घटकावर जास्त भर का दिला जातो? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे संपूर्ण मूळ पगार जो आहे तो करपात्र असतो आणि ही गोष्ट टेक होम सॅलरीवर थोडीशी अफेक्ट करत असते. दुसरं म्हणजे तुम्हाला मिळणारे जे बेनिफिट्स आहेत किंवा जे काही भत्ते आहेत ते मूळ पगाराच्या टक्केवारीवर अवलंबून असतात. याचं फाउंडेशनल नेचर आपण लक्षात जर घेतलं तर आपण जेव्हा नोकरी चेंज करणार असतो किंवा आपल्याला अप्रायझल मिळणार असतं त्यावेळी आपण बेसिक सॅलरीवर निगोशिएशन करू शकतो आणि ही गोष्ट त्याच्यासाठी उपयुक्त देखील ठरते. तुम्हाला इतर मिळणारे जे भत्ते असतात आणि बोनस जे असतात ते ह्या बेसिक सॅलरीवर कॅल्क्युलेट केले जातात किंवा त्याची टक्केवारी त्याच्यावरून ठरते. त्यामुळे जर तुमचा बेसिक सॅलरी जी आहे ती जास्त असेल तर तुमचे इतर भत्ते किंवा बोनसही वाढण्याची शक्यता असते. नंतर आहे डीए म्हणजे डिअरनेस अलाउन्स. आता तुम्हाला आपल्या उदाहरणामध्ये डीए सापडणार नाही कारण तो फक्त केंद्र सरकारसाठी असतो. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई हाताळण्यासाठी हा डीए दिला जातो. बरं, आता तुम्हाला डीए किती मिळणार आहे हे तुम्ही कुठे राहता याच्यावर डिपेंड आहे. तुमचं गाव कुठलं आहे, तुमची सिटी कुठली आहे या गोष्टींवर डीए अवलंबून असतो. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना किंवा जे लोक केंद्र सरकारची पेन्शन घेत आहेत त्यांना बेसिक सॅलरीच्या 42% इतका डीए मिळतो, पण तो आता 45% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नंतर आहे हाऊस रेंट अलाउन्स म्हणजेच HRA. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुमचा एम्प्लॉयर तुमच्यासाठी HRA काढतो. जर तुम्ही दिल्ली, मुंबई, कलकत्ता किंवा चेन्नई यासारख्या मेट्रो सिटीमध्ये राहत असाल तर तुमचा जो HRA आहे तो तुमच्या बेसिक सॅलरीच्या 50% इतका असतो आणि इतर शहरांसाठी तो तुमच्या बेसिक सॅलरीच्या 40% पर्यंत असू शकतो. आपल्या एक्झाम्पल मध्ये HRA रुपये 9,408 आहे, म्हणजेच तो बेसिक सॅलरीच्या 37% इतका आहे. मित्रांनो, तुम्हाला HRA वर टॅक्स बेनिफिट पण मिळू शकतात. HRA वर मिळणारी जी कर सवलत आहे ती या 3 पैकी तुम्हाला सर्वात कमी मिळू शकते. तुम्हाला प्रत्यक्ष मिळणारा HRA किती आहे? तुम्ही प्रत्यक्ष दिलेले जे भाडं आहे ते तुमच्या बेस सॅलरीच्या -10% आहे आणि तुम्हाला मिळणारा जो HRA आहे तो तुमच्या पगाराच्या 50% किंवा काही ठिकाणी 40% प्रत्येक शहरावर अवलंबून असतो तो किती आहे. एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही ग्रो कॅल्क्युलेटरवर जाऊ शकता आणि HRA कॅल्क्युलेटर यूज करू शकता. तिथे तुम्हाला एक्झम्पशन आणि टॅक्सेबल HRA किती आहे याची सगळी माहिती मिळून जाईल. मित्रांनो, नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे कन्व्हेन्स अलाउन्स. तुम्ही तुमच्या घरापासून ऑफिस पर्यंत ट्रॅव्हल करता. तुमचा एम्प्लॉयर हा ट्रॅव्हल कव्हर करण्यासाठी किंवा हा ट्रॅव्हलचा खर्च कव्हर करण्यासाठी तुम्हाला अलाउन्स देतो. आपल्या उदाहरणामध्ये हा कन्व्हेन्स अलाउन्स 1493 रुपये इतका दिलेला आहे. त्याशिवाय याचा एक टॅक्स बेनिफिटही तुम्हाला मिळतो. इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन 1014(2) आणि इन्कम टॅक्स रूल 2BB च्या अंतर्गत तुम्ही महिन्याला 1600 रुपये आणि वर्षाला 19,200 रुपये टॅक्स एक्झम्पशन मागू शकता. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा घटक म्हणजे मेडिकल अलाउन्स. प्रत्येक एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईसाठी त्याचे मेडिकल एक्सपेन्सेस कव्हर व्हावेत म्हणून मेडिकल अलाउन्स देतो. आता ही जी अमाऊंट असते ती प्री डिटरमाइंड असते आणि प्रत्येकाचं डिटर्मिनेशन कंपनीच्या धोरणांवर अवलंबून असतं. त्याशिवाय कर्मचाऱ्याचा पगार हा कुठल्या ब्रॅकेटमध्ये येतो आणि तो कुठल्या पोस्टवर आहे याच्यानुसारही ही अमाऊंट ठरते. आपल्या एक्झाम्पल मध्ये मेडिकल अलाउन्स 1167 रुपये इतका देण्यात आला आहे. मित्रांनो, या अलाउन्सला इलिजिबल होण्यासाठी किंवा क्लेम करण्यासाठी तुम्हाला सगळी मेडिकलची बिलं, रिसिट जमा करावी लागतात. याच्यामध्ये तुम्ही स्वतः किंवा अवलंबून असलेल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी पण तुम्ही क्लेम करू शकता. या सगळ्यासाठी एक आपल्याला कॅप दिलेली आहे. जनरली हा अलाउन्स जो आहे तो 15,000 रुपये वार्षिक इतका देतात. नंतर आहे स्पेशल अलाउन्स म्हणजेच SA. आपल्या कामगारांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना त्यांच्या कामाचं थोडंसं बक्षीस मिळावं म्हणून हा अलाउन्स दिला जातो. तसेच कर्मचाऱ्यांची काम करण्याची पातळी उंचवण्यासाठी त्यांना काहीतरी रिवॉर्ड पाहिजे म्हणून स्पेशल अलाउन्स काही कंपन्या देऊ करतात. मित्रांनो, इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की स्पेशल अलाउन्सची जी काही व्हॅल्यू असते ती प्रत्येक बोर्डवर एक सामायिक नसते. वैयक्तिक कामगिरीवर स्पेशल अलाउन्स कमी जास्त होत असतो. तसेच स्पेशल अलाउन्स पूर्णपणे कर पात्र आहे, म्हणजे याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. आपल्या एक्झाम्पल मध्ये 18,732 रुपये एवढा स्पेशल अलाउन्स दिला आहे. ओके, नेक्स्ट येते ती ग्रॉस सॅलरी. आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे तुमच्या सगळ्या डिडक्शनच्या अगोदर जो तुम्हाला पगार मिळतो तो म्हणजे ग्रॉस सॅलरी असतो. तुमची बेसिक सॅलरी, तुम्हाला सगळे मिळणारे जे काही भत्ते किंवा बोनस आहेत हे सगळ्याची बेरीज केल्यानंतर आपल्याला 56,000 रुपये या पे स्लिप मध्ये दिसतात. तर
आता आपण पे स्लिप मध्ये काय काय डिडक्शन आहेत याच्यावर चर्चा करूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे ईपीएफ म्हणजे एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड. ईपीएफ म्हणजे कर्मचाऱ्यासाठी रिटायरमेंटची एक स्कीम आहे आणि ही सगळी जी स्कीम आहे ती ईपीएफओ द्वारे मॅनेज केली जाते. तुमच्या मूळ पगाराच्या 12% रक्कम ही ईपीएफ मध्ये जाते आणि तुमचा एम्प्लॉयर जो आहे तो ही समान रक्कम तिथे कॉन्ट्रीब्युट करतो. इथे एम्प्लॉयरने जे कॉन्ट्रीब्युशन केलेले आहे तेही काही भागात डिवाइड होते. 3.67% अमाऊंट ही ईपीएफ मध्ये जाते आणि 8.33% अमाऊंट ही पेन्शन मध्ये जाते. या सगळ्या गोष्टी पगारावर मर्यादित आहेत. 15,000 रुपये आपण एक्झाम्पल मध्ये बघूया. एम्प्लॉई 1250 रुपयेपर्यंत एटीसीच्या अंडर सूट मिळवू शकतात, म्हणजे वर्षाला 1.5 लाख रुपयेपर्यंतची सूट आपल्याला इथे मिळते आणि ही सगळी सूट ईपीएफच्या कॉन्ट्रीब्युशनवर मिळणार आहे. मित्रांनो, नेक्स्ट कंपोनंट आहे हेल्थ इन्शुरन्स. तुम्ही जर ग्रुप इन्शुरन्स घेतला असेल आणि त्याचा प्रीमियम जर कट होत असेल तो सॅलरी स्लिप मध्ये त्याला डिडक्शन समजले जाईल. हा जो प्रीमियम आहे तो इन्कम टॅक्स ऍक्ट 80D च्या अंडर करपात्र असतो. नंतरचा कंपोनंट आहे प्रोफेशनल टॅक्स. प्रोफेशनल टॅक्स हा भारतामध्ये राज्यस्तरीय कर आहे. संबंधित राज्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या पगारातून हा कर घेऊ शकतात. प्रत्येक राज्यामध्ये प्रोफेशनल टॅक्सचे जे स्लॅब आहेत आणि जे नियम आहेत ते वेगवेगळे असू शकतात. भारतातील सर्वच राज्य हा कर लावत नाहीत. संबंधित राज्यांनी सेट केलेल्या उत्पन्नाच्या स्लॅबनुसार हा कर चेंज होत असतो. आर्टिकल 276 प्रमाणे प्रतिवर्ष देय असणारी रक्कम 2,500 रुपये इतकी आहे. आपल्या उदाहरणामध्ये प्रोफेशनल टॅक्स 200 रुपये कट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, नंतरचा कंपोनंट आहे टीडीएस, टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स. मित्रांनो, टीडीएस ही एक अशी सिस्टीम आहे जिथून टॅक्स तुमच्या ओरिजिन ऑफ इन्कम मधून कट केला जातो. तुमची कंपनी तुमच्या टॅक्स स्लॅबच्या आधारावर टीडीएस कट करते. तोही तुमच्या पगारातून कट केला जातो आणि थेट सरकारला पाठवला जातो. वर्षाच्या शेवटी तुम्हाला फॉर्म 16 मध्ये नेमका किती टीडीएस कट झालाय या सगळ्याची माहिती मिळते. इन्कम टॅक्स ऍक्ट 80C च्या अंडर तुम्ही टॅक्स सेव्हिंग करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या साधनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल, जसं की पीपीएफ, एनपीएस या सगळ्यांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही टीडीएस कमी करू शकता आणि या सगळ्याच्या मदतीने तुम्ही नेट सॅलरी म्हणजेच टेक होम सॅलरी मध्ये वाढही करू शकता. तर मित्रांनो, हे होते डिडक्शन्स. आपल्या एक्झाम्पल मध्ये टोटल डिडक्शनची अमाऊंट आहे 2,500 रुपये. आता आपण येऊया नेट सॅलरीवर. मित्रांनो, टेक होम सॅलरी म्हणजे तुमचे जे काही डिडक्शन आहेत ते मेन तुमचा जो पगार आहे त्यातून वजा करायचे आहेत. आपला जो मूळ पगार आहे तो 56,000 रुपये आहे. त्यातून आपण 2,500 रुपयाचे डिडक्शन जर वजा केले तर तुमची टेक होम सॅलरी 53,500 रुपये इतकी होते. तर मित्रांनो, इट्स अ रॅप अप. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पे स्लिपवर डिटेलमध्ये चर्चा केली. पे स्लिपचे महत्त्वाचे घटक कुठले आहेत याच्यावर आपण थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुठे काम करता यावर बरंच काही अवलंबून असतं. तुम्हाला या सगळ्यामध्ये काही एक्स्ट्रा गोष्टी मिळू शकतात, म्हणजे लॉंग ट्रॅव्हल अलाउन्स, जिमची मेंबरशिप आणि तुमच्या जेवणाचे कुपन अँड सो ऑन. या गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा बघायला मिळू शकतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पे स्लिप म्हणजे फक्त कागदाचा तुकडा नाहीये. मिनिमम वेजेस रूल सेंट्रल करून जो येतो 1950 रोजी जो बनवला गेलेला होता त्यानुसार ही एक कायदेशीर आवश्यकता आहे. कर्ज मिळवणे, बँकेची इतर कामं करणे, सरकारी सेवांचा लाभ घेणे किंवा टॅक्स भरणे यासाठी पे स्लिप महत्वाची भूमिका बजावते. तर मित्रांनो, पे स्लिप बद्दलची ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. बाकी ग्रो मराठी चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशीच माहिती मिळत राहील. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing.